शासकीय अनुदानातून सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी मिळणारे अनुदान मिळावे यासाठी काल जामनेर पंचायत समितीतील एक प्रकरण उघडकीस झाले। या प्रकरणात संबंधित तांत्रिक सहाय्यकाने 30,000 रुपयाची मागणी केल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे। एकूणच या कारभाराबाबत आज दिवसभर पंचायत समिती परिसरात चर्चा सुरू होती। सिंचन विहिरीसाठी शासनाकडून अनुदानाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची ऑनलाईन पद्धतीने रक्कम दिली जाते। असे असले तरी या प्रक्रियेत आर्थिक देवाणघेवाण होत असल्याने शासनाची ही योजना बदनाम होऊ पाहत आहे। मुळात लाभार्थी निवडीपासून यात होणारा राजकीय हस्तक्षेप थांबला पाहिजे। ग्रामसभेच्या ठरावातून लाभार्थ्यांची निवड होत असली तरी स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे काही पात्र लाभार्थ्यांना डावलले जात असल्याचा आरोप वेळोवेळी होतो। सिंचन विहिरीचे किती प्रस्ताव आले, किती मंजूर झाले याची कोणतीही अधिकृत माहिती संबंधित विभागाकडून दिली जात नाही। त्यामुळे प्रलंबित प्रकरणांचे फाईल त्यांचा गठ्ठा कपाटात साचलेला दिसतो। विहिरीसाठी अनुदान टप्प्याटप्प्याने मिळत असल्याने वेगवेगळ्या त्रुटी दाखवून लाभार्थ्यांकडून गैरमार्गाने देवाणघेवाणीचे प्रकार वाढले आहेत। याबाबत स्थानिक पातळीवर तक्रारी करून देखील प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याने अखेर त्रस्त लाभार्थ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा आधार घ्यावा लागतो आणि त्या ठिकाणी तक्रार करावी लागते। असे प्रकरण उघडकीस झाल्यानंतर काही दिवस त्याची चर्चा होते। तसे पाहिले तर प्रशासनाने यावर आपला नियंत्रण ठेवला पाहिजे। मात्र होते काय की याकडे कोणतीही प्रशासकीय यंत्रणा लक्ष देत नसल्याने असे प्रकार थांबत नाही। देवाणघेवाणीची ही साखळी लांब आहे। यात कोणी एकट्या दुकट्याचा समावेश असावा असे वाटत नाही। याबाबत प्रशासकीय पातळीवर जर चौकशी झाली तर त्यातून सत्य काय ते बाहेर येऊ शकते। कालच्या प्रकरणानंतर वेगळीच चर्चा सुरू झाली आहे। गेल्या 10 वर्षात 15 वर्षात जामनेर येथे आमसभा झाली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचल्या नाही असा सूर ऐकायला मिळत आहे।